आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यास प्रथम प्राधान्य. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड. जिल्ह्यातील आजी माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल आणि त्यांच्या अडीअडचणीच्या निर्वाणाला प्रथम प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली. राजश्री शाहूजी सभागृह येथे आयोजित जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या विविध समस्या, कल्याणकारी योजना आणि प्रलंबित विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सांगितले की कोल्हापूरमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून तो संबंधित सब एरियाकडे पाठवण्यात येईल. तसेच जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या अशासकीय सदस्यांना ओळखपत्र देण्याच्या मागणीबाबत प्रशासन आवश्यक बाबींचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेईल. यावेळी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोळकुडे यांनी शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुकास्तरीय सैनिक कल्याण समिती स्थापन करण्याची मागणी केली. या मागणीस जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी जिल्ह्यातील माजी सैनिकांचा आढावा सादर केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 14,400 माजी सैनिक असून सुमारे 6,248 दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. या बैठकीत सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे तसेच अशासकीय सदस्य जितेंद्र खोत, दशरथ पाटील, संजय माने, दत्तात्रय मोहिते, संजय पाटील आदी उपस्थित होते. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.